बैलपोळ्यानिमित्त पुरणपोळी तर होणारच होती. चला म्हणलं येळवणीची आमटी जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी. या पद्धतीने जर बनवली ना अगदी तुम्ही बोटं चाकून खाल एवढी टेस्टी होती ही. तर कशा पद्धतीने बनवली आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, टोमॅटो आणि एक खोबऱ्याचा तुकडा छान असा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी याला भाजून घ्यायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही बनवून खाल्ली ना तुम्ही हमेशा याच पद्धतीने बनवणार, नक्की याची 100% गॅरंटी आहे. कांदा याच्यावरची साल जी आहे ती थोडीशी स्वच्छ करून घेतलेला आहे. आता आधी खोबरं वाटून घ्यायचं जेणेकरून मध्ये कचकच लागणार नाही. त्याच्यामध्ये बाकीचं लसूण, अद्रक हे सुद्धा टाकून याचं छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तेल, जिरे, मोहरी या पद्धतीने आपण टाकून घेतलेले आहे. थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि वाटून घेतलेला जो मसाला आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. कुठेपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मीठ, हळद आणि मसाला घालायचा आहे आणि धने पावडर घालायचा आहे. आवडीनुसार तुम्हाला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे असतील तर टाकू शकता. मला कमीत कमी मसाल्याचा स्वयंपाक बनवायला आवडतो. त्यानंतर अंबारी मसाला आणि हिरवीगार कोथिंबीर, छान अशी आपली कटाची आमटी तयार आहे. या मग मस्त असं बैलपोळ्यानिमित्त जेवायला. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग.